नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांची संख्या लाखामध्ये आहे। अनेक आस्थापना आहेत, अनेक शासकीय कार्यालय आहेत, तर यांच्यामध्ये हे कॅन्डिडेट कार्यरत आहेत। येत्या काही दिवसांमध्ये त्यांचा कालावधी संपणार आहे। मागील 2 महिन्यांचं पेमेंट देखील काही कॅन्डिडेटना जमा झालेलं नाही आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक प्रशासन संस्था असेल किंवा स्थानिक मंत्री असतील, तर काल पाहू शकता की शिक्षण मंत्री देखील असतील, तर यांच्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांचा कालावधी वाढवण्यासंदर्भात निवेदनं दिवसेंदिवस दिली जात आहेत। त्याचबरोबर आस्थापनेकडून देखील शिफारसपत्र मागवण्यात येत आहे। असे वेगवेगळे माध्यम आहेत, तर या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, परंतु अद्याप तरी या संदर्भात कोणतीही नोटीस प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे। काल कौशल्य विभागाचे जे मंत्री आहेत लोढा, तर यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स जी घेतली, तर याच्यामध्ये देखील त्यांनी घोषणा केली नाही, परंतु त्यांनी यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केली की येत्या काही दिवसांमध्ये आणि संपूर्ण या वर्षभरामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त कॅन्डिडेटना युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतचा लाभ या वर्षी दिला जाणार आहे, अशी त्यांनी घोषणा केली। तर अनेक ठिकाणी या संदर्भात मागण्या होत आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात कालावधी वाढवून मिळावा। अनेक प्रशासन संस्था असतील किंवा मंत्री असतील किंवा समाजसेवक असतील, तर यांच्याकडून आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांचा कालावधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र अद्याप तशी पावले उचलण्यात आलेली नाही। अपेक्षित धरूया की येत्या काही दिवसांमध्ये चांगली न्यूज मिळेल, जेणेकरून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत एकतर त्यांना कालावधी वाढवून मिळेल किंवा जी येणारी 5 लाखांची जी नवी भरती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी राबवली जाणार आहे याच्यामध्ये त्यांना संधी दिली जाणार आहे। हे काही येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। या संदर्भात अधिकृत नोटीस येईल आणि तशी घोषणा देखील होईल आणि त्यानंतरच त्या संदर्भातली कार्यवाही येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। तर याच्यामध्ये मुख्यमंत्री 100 दिवसांचा कृती आराखडा देखील आहे, तर याच्यामध्ये या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे। मंत्री काही जरी बोलत नसले तर सर्व ठिकाणाहून प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे लक्षात घ्या की येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात अपडेट येईल। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।